दरम्यान आणखीन एक मोठी बातमी समोर येते। शिवसेनेच्या 12 जणांना शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे। त्यामध्ये योगेश कदम, उदय सामंत, दादा भुसे, आबिटकर, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक आणि आशिष जयस्वाल आणि शंभूराज देसाई यांच्यासह जुने 5 आणि बाकी नवीन सेनेच्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलेलं आहे। 4 वाजता शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे आणि आम्हाला नेते मंडळींनी कळवलेलं आहे, त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत असं भरत गोगावले यांनी सांगितलंय। फोन आलाय म्हणून नागपूरला आलो आम्ही। 4 वाजता शपथ ग्रहण होऊन जाईल। असं कोणाकोणाला फोन आले काय सांगाल? ते सगळे आता मी नावं सांगितली ती आहेत। योगेश कदम आहे, आम्हाला आवत, उदय सामंत आहे, दादा भुसे आहे, गुलाबराव पाटील आहे, शंभूराज आहे, प्रताप सरनाईक आहे, आशिष जयस्वाल असे लोक आहेत। यासोबतच नवीन मंत्रिपदात नवीन लोकांनाही संधी दिली आहे ना। आम्ही 5 जुने आणि 7 नवीन। म्हणजे रेसमध्ये आहात, म्हणजे तुम्हाला मंत्रिपद मिळेल अशी लाख शक्यतेवरती आता शेवटी शिंदे साहेब ठरवतील। मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिवेशनासाठी आम्ही सगळे सहकारी आलेलो आहोत। गुलाबराव पाटील साहेब देखील आहेत, दादा भुसे साहेब देखील आहेत। आता आम्हाला अजून कोणाला फोन येतील नाही येतील अजून आम्हाला माहिती नाही, परंतु विधानसभेच्या अधिवेशनासाठी आलेलो आहोत आणि ज्यांचा शपथविधी असेल त्यांच्यासाठी आम्ही सगळे उपस्थित राहणार आहोत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर तिन्ही पक्षांकडून आपापल्या आमदारांना फोन जात आहेत। शिवसेनेकडून आतापर्यंत कुणाकुणाला फोन गेलेले आहेत? 12 जणांची नावं समोर येत आहेत। कोणाकुणाची नावं आहेत? काय काय अपडेट? अगदी खरं आहे, कारण या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे आहे ते शिवसेनेमधून कोणाला मंत्रिपदाची संधी भेटेल याबाबत जी आहे ती मोठी उत्सुकता होती आणि ती उत्सुकता शिगेला देखील गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता मात्र जी नावं शिवसेनेकडून समोर येतात त्यामध्ये 5 नावं ही नवीन तर 4 नावं जुनी असण्याची शक्यता आहे। कारण योगेश, उदय सामंत, दादा भुसे, आबिटकर, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल आणि शंभूराज देसाई या लोकांना जे आहे ते आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन गेल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे। स्वतः भरत गोगावले यांनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळं मंत्रिमंडळामध्ये जे आहे ते शिवसेनेकडून साधारणतः 11 ते 12 मंत्र्यांचा समावेश असेल। त्यातले जवळपास 8 ते 9 नावं आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र 2-3 नावं ते कोण आहेत ते अद्यापही गुलदस्त्यात आहे। मात्र जसा वेळ समोर जाईल तसं त्या नावाच्या बाबतीत जी आहे ती स्पष्टता येईल। साधारणतः 12 वाजता जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपूर इथे आगमन होणार आहे आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर शिवसेनेकडून जे 2 ते 3 नावं शिल्लक आहेत त्या 3 नावावर कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल हे स्पष्ट होऊ शकेल। मात्र शिवसेना आमदारांमध्ये जी आहे ती या 2-3 नावाला घेऊन जी आहे ती धाकधूक आता वाढलेली आहे। बहुतांश जे आमदार आहेत ज्यांना मंत्रिपदासाठी जे इच्छुक होते किंवा ज्यांचं पक्षासोबत बोलणं झालं होतं ते सहपरिवार नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र आता प्रत्यक्षात निमंत्रण कोणाला येतं आणि कोण राजभवनामध्ये जातं याची उत्सुकता जी आहे ती आता तांदळा गेलेली आहे। निश्चितच उदय, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेनेच्या 12 जणांना शपथविधीसाठी फोन गेला असल्याचं कळतंय। दरम्यान राष्ट्रवादीकडून देखील आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जाण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये कुणाकुणाची नावं समोर येत आहेत आपण ते देखील पाहूयात। राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ या 5 जणांना आतापर्यंत फोन गेला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। शपथविधी सोहळ्यासाठी अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ यांना आतापर्यंत पक्षाकडून फोन गेलेला आहे। त्यामुळे त्यांना नेमकं कोणतं खातं मिळतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, राष्ट्रवादीकडून देखील आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जात आहेत। 5 जणांची नावं समोर आली आहेत, काय अपडेट? आपण जर बघितलं तर कालपासून सगळेच आमदार आपल्याला फोन कधी येतो याची वाट बघत होते। आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार 5 जणांना जे आहे ते फोन गेलेले आहे। त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, अदिती तटकरे, दत्ता मामा भरणे, बाळासाहेब पाटील यांच्या नावांचा समावेश आहे। आणि आज जी शपथविधी घेतला जाणार किंवा आज ज्या शपथा दिल्या जाणार आहे त्याच्यामध्ये या 5 जणांचा समावेश आहे। उर्वरित लोकांची नावं पण कदाचित थोड्या वेळात कळू शकतील, कारण राष्ट्रवादीला 9 मंत्रिपद जवळपास मिळत आहेत हे जवळपास निश्चित झालेलं आहे।
परंतु अशी सुद्धा चर्चा आहे की आज काही लोकांना शपथ देऊन बाकीच्या उर्वरित लोकांचा शपथविधी हा नंतर पार पाडला जाईल. तुर्तास 5 नावं पुढे आलेली आहेत राष्ट्रवादीच्या वतीनं आणि उर्वरित नावं जी आहे ती थोड्या वेळात आपल्याला कळू शकतील. परंतु आज जे शपथ घेत आहेत त्याच्यामध्ये 5 नावं जी आहे राष्ट्रवादीकडून ती आतापर्यंत पुढे आलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यासोबत